राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे परिसरात गोदावरी नदीपात्रातील कथित वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। ग्रामस्थांसह महिलांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। गोदावरी नदीतील वाळू लिलावास त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। नदीपात्राची लूट आणि ग्रामस्थांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिलाय। या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी होत आहे। या ठिकाणी रामपूर असेल, नाऊर असेल आणि आपल्या आजूबाजूची जी काही गावं आहेत, सरला, गोवर्धन, इकडं वांदरगाव आहेत, या प्रकारे भालगाव आहेत, हे जे आजूबाजूचे गाव आहेत, या सर्वच गावांचा वाळूला विरोध आहे आणि विशेषतः आपल्या बेटाचा सुद्धा त्याला विरोध आहे। कारण वाळू उपसा होणं म्हणजे एकतर शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न निर्माण होतो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो। दुसरी महत्वाची गोष्ट, या वाळूमुळे मुलं व्यसनाधीन बनतात आणि आपल्याकडे खेड्यामध्ये रस्ते व्यवस्थित वेळेवर होत नाही। झालेले रस्ते फुटले म्हणजे पुन्हा एक डीप एरिया असल्यामुळं आणि हे साधनं, लोडिंगचे साधनं गेले म्हणजे ते रस्ते फुटून जातात। त्यामुळं कायमचा रस्त्यांचा प्रश्न निर्माण होतो, मुलांच्या शिक्षणाचा येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण होतो। अशा अनेक प्रकारच्या अडचणी त्यामध्ये आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, इथं वाळू उचलल्यानंतर पाण्याचं स्पीड वाढतं, त्यामुळे आपले बेट सुद्धा बऱ्याचपैकी वाहून पण गेले पूर्ण महापुराच्या वेळेला आणि बेट त्या ठिकाणी वाहून जातं आणि लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांनी जो या ठिकाणी वाळूला विरोध केलेला आहे, निश्चित आम्ही आपल्या बरोबर आहे या विषयावर। दुसरी महत्वाची गोष्ट, अजून त्या ठिकाणी पाणी आहे। कायद्याच्या दृष्टीने जरी विचार केला तर नदीमध्ये पाणी असताना तहसीलदाराला, कुठल्याही ठेकेदाराला अशा प्रकारचा आणि ताबा देण्याचा अधिकार नसतो आणि म्हणून हे जे आज या ठिकाणी वाळू वाहतूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे बेकायदेशीर करीत आहे। जरी तुम्ही टेंडर दिलेलं असलं, एक तर पाण्यामधून तुम्हाला वाळू वाहण्याचा अधिकारच नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, नदीमध्ये कुठल्या प्रकारचं साधन नेण्याचा कुठल्या प्रकार नसतो आणि मग तुम्ही बेकायदेशीर वाळू वाहत आहात आणि अशा प्रकारे याला आमचा विरोध आहे। या विषयावर मी माननीय विखे साहेबांशी पण बोललेलो आहोत आम्ही। दुसरी महत्वाची गोष्ट, गिरीश महाजन यांना पण आम्ही तसं कळवलेलं आहे। शक्यतो आज दुपारनंतर त्यांच्याशी आमचं बोलणं होऊ शकतं गिरीश महाजनशी, तर त्यांना तसं आम्ही सूचना वगैरे दिलेली आहेत आणि आणखी कोणाला गरज पडली तर आम्ही वर मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू। परंतु आपला जो विरोध आहे तो निश्चित आहे, योग्य आहे आणि हे जे बेकायदेशीर काम करता आहेत, निश्चित या लोकांना धडा शिकवण्याकरता आपण सर्वांनी एकजुटीने उभं राहा आणि सर्व जर एकजूट असाल तुम्ही तर कोणी त्या ठिकाणी असं काही अनुचित कर्म करू शकत नाही। निश्चित मी आपल्या बरोबर आहे, आपण काही काळजी करू नये। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।